आज एक गोष्ट ऐकूया. काळापूर्वी एका कोरड्या आणि शांत रेगिस्तानात दोन पौधे उगवले होते. एक होता गुलाब, सुंदर गडद लाल रंगाचा आणि स्वतःच्या सौंदर्यावर खूप गर्व करणारा. दुसरा होता काटेरी कॅक्टस, साधा दिसणारा पण शांत आणि संयमी. गुलाब नेहमी कॅक्टसच्या रूपाची थट्टा करायचा, पण कॅक्टस काहीही न बोलता सहन करत राहायचा. हळूहळू उन्हाळा आला आणि रेगिस्तान पूर्णपणे कोरडा पडला. पाण्याअभावी गुलाब कोमेजू लागला. त्याच्या सुंदर पाकळ्या सुकू लागल्या. तेव्हाच गुलाबाने पाहिलं. एक पक्षी कॅक्टसमधील पाणी पित होता. ते दृश्य पाहून गुलाबाला आपली चूक कळली आणि त्याला लाज वाटली. नम्रपणे गुलाबाने कॅक्टसकडे मदतीची विनंती केली. कॅक्टसने कोणताही राग न ठेवता आपल्या आत साठवलेलं पाणी गुलाबाला दिलं. ही गोष्ट आपल्याला शिकवते, फक्त रूप पाहून कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं.